दादोबा पांडुरंग तरखडकर 1814 ते 1882। दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला। आधुनिक ज्ञान विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणे शक्य नाही, हे तत्व त्यांनी समाजाला पटवून दिले। जन्म 9 मे 1814 मुंबई येथे। शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक, त्यानंतर सुरत येथे एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षकाची नोकरी। 1846 ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी नियुक्ती। 1852 मध्ये अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्य करताना भिल्लांच्या बंडाचा यशस्वी बिमोड केला। निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात द्विभाषिक म्हणून कार्य केले। दादोबांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिली। दादोबा पांडुरंग यांच्या सामाजिक व धार्मिक सुधारणा। मानव धर्म सभा 1844। दुर्गाराम मंठाराम, दिनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्याने दादोबांनी समाजातील दोष व उणिवा दूर करण्यासाठी सुरत येथे ही संस्था स्थापन केली। कार्यकर्त्यांच्या अभावामुळे ही संस्था लवकरच बंद झाली। परमहंस सभा 1849 मुंबई येथे स्थापन। भिकोबा चव्हाण, रामकृष्ण जयकर यांचे सहकारी। परमहंस सभेचे कार्य गुप्तपणे चाले। या सभेच्या स्थापनेमुळेच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस गती मिळाली। दादोबा पांडुरंगांची ग्रंथसंपदा। मराठी भाषेचे व्याकरण, विद्येच्या लाभाविषयी। पारमाहंसिक ब्राह्मधर्म, धर्मविवेचन, यशोदा पांडुरंग, मोरपंतांच्या केकावलीवर टीका। मराठी भाषेचे व्याकरणकार व गाढे विद्वान असलेले दादोबा मराठी भाषेचे पाणिनी, मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून ओळखले जातात। निधन 17 ऑक्टोबर 1882।